आईच्या चप्पलची किंमत. एक मुलगा आपल्या पहिल्या पगारातून आपल्या आईसाठी चप्पल खरेदी करण्यासाठी जातो. दुकानदाराला लेडीजसाठी चप्पल दाखवा अशी विनंती करतो. दुकानदार पायाचे माप विचारतो. मुलगा सांगतो, माझ्याकडे माझ्या आईच्या पायाचं माप नाही आहे, पण पायाची आकृती आहे, त्यावरून चप्पल देऊ शकाल का? दुकानदाराला हे जरा अजबच वाटलं. दुकानदार म्हणाला, याआधी अशी आकृती पाहून चप्पल आम्ही कधी दिली नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईलाच का घेऊन येत नाही? मुलगा म्हणतो, माझी आई गावाला राहते, आजवर तिने कधीच चप्पल घातली नाही. माझ्यासाठी खूप कष्ट घेऊन तिने माझं शिक्षण पूर्ण करून दिलं. आज मला माझ्या नोकरीचा पहिला पगार मिळाला आहे, त्यातून आईसाठी भेट म्हणून मी चप्पल घेणार आहे. हे ठरवूनच मी घरून निघताना आईच्या पायांची आकृती घेतली होती. असं म्हणत मुलाने आईच्या पावलांच्या आकृतीचा कागद दुकानदाराला दिला. दुकानदाराचे डोळे पाणावले. त्याने साधारण अंदाज घेत त्या मापाच्या चपला दिल्या आणि सोबत आणखी एक जोड घेत म्हणाला, आईला सांगा, मुलाने आणलेल्या चपलेचा एक जोड खराब झाला तर दुसऱ्या मुलाने भेट द्यायला जोड वापर, पण अनवाणी फिरू नकोस. हे ऐकून मुलगा भारावलाच. त्याने पैसे देऊन चपलांचे दोन्ही जोड घेतले आणि तो जायला निघाला. तेवढ्यात दुकानदार म्हणाला, तुमची हरकत नसेल तर आईच्या पायाची आकृती असलेला कागद मला द्याल का? मुलाने प्रतिप्रश्न न करता तो कागद दुकानदाराला दिला आणि निघाला. दुकानदाराने तो कागद घेऊन आपल्या दुकानातल्या देवघरात ठेवला आणि श्रद्धापूर्वक नमस्कार केला. बाकीचे कर्मचारी अवाक झाले. त्यांनी कुतूहलाने दुकानदाराला तसं करण्यामागचं कारण विचारलं. तेव्हा दुकानदार म्हणाला, ही केवळ पावलांची आकृती नाही तर साक्षात लक्ष्मीची पावलं आहेत. ज्या माऊलीच्या संस्काराने या मुलाला घडवलं, यशस्वी होण्यासाठी प्रेरणा दिली, ही पावले आपल्याही दुकानाची भरभराट करतील याची खात्री आहे. म्हणून त्यांना देवघरात स्थान दिलं. अशा रीतीने प्रत्येकाने जर आपल्या आईची किंमत ओळखली आणि तिचा योग्य सन्मान केला तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची सेवा होईल.